सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आज रोजी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मुलानी साहेब यांना समाचार चौक येथील चौकाचा सुशोभीकरण कामाच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी तक्रारीपर निवेदन या ठिकाणी सादर केलेले आहे। गेले अनेक वर्ष समाचार चौकातील मातंग समाजाची मागणी होती की समाचार चौकामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यासिका बांधण्यासंबंधी अनेक वर्षापासून मागणी असताना देखील या ठिकाणी सुशोभीकरण कामाच्या अनुषंगाने 50 लाखाचा निधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेतून मंजूर झालेला आहे। परंतु त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या नावाने अभ्यासिकाच नाही आणि दलित वस्तीच्या योजनेतून 50 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेले। त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रथमतः अभ्यासिका बांधली पाहिजे आणि त्यानंतर समाचार चौकामध्ये सुशोभीकरणाचं काम झालं पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व समाजाचे प्रमुख पदाधिकारी माननीय मुलानी साहेबांना आम्ही निवेदन दिले। त्याने देखील या ठिकाणी सकारात्मकता प्रतिसाद दिलेले आणि यानंतर आम्ही नगर अभियंता मॅडमला देखील आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि आमची मागणी मान्य होईल अशी आशा आहे। धन्यवाद। जी महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचं काम चालू आहे, या जागेवर मातंग समाजाची गेल्या कित्येक वर्षापासूनची अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका व्हावी ही मागणी होती। परंतु तिथे राहणारा समाचार चौकातील पूर्वापारपासूनचा मातंग समाजाची ही मागणी डावलून तेथे दुसऱ्या त्या अण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा निधी वापरून तिथे दुसऱ्या प्रकारचं सुशोभीकरण करण्यात येत आहे। त्याला मातंग समाज समितीचा मातंग समाजाचा त्याला विरोध आहे आणि त्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका व्हावे, जेणेकरून मातंग समाजातील युवक हा MPSC करावा, UPSC करावा आणि मोठा अधिकारी व्हावा ही त्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे। त्यामुळं तेथे त्या जागेवर प्रस्तावित जागेवर फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यासिका व्हावी ही आमची मागणी आहे। आज मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आलं। खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची अशी मागणी होती, समाचार चौक या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उभारण्यात यावी। या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज प्रयत्न करतो आहे, परंतु त्या ठिकाणी एक खोडसळपणा करत चौकाचं सुशोभीकरण करू असं तो निधी दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने चौकाचं सुशोभीकरण चित्र काढून काय प्रबोधन घडणार नाही। आज मातंग समाजाचे मुलं पण टॅलेंटेड आहेत, त्यांनी पण UPSC MPSC परीक्षा देण्यासाठी सक्षम आहेत, तर त्या ठिकाणी अभ्यासिका उभारले पाहिजे आणि त्या अभ्यासिकाच्या माध्यमातून मातंग समाजाचं पण या ठिकाणी मुलं मुली घडले पाहिजे। या उद्देशाने या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं आहे। परंतु जर ही आमची मागणी मान्य होत नसेल आणि त्या ठिकाणी जर त्या चौकाचं सुशोभीकरण होत असेल तर मातंग समाजाचा याला विरोध असेल। आम्ही माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सुद्धा आम्ही निवेदनं दिले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उभारण्यात येईल। मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतो, परंतु ते त्या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही। उलट चौकाचं काम सुरुवात करण्यात आले, परंतु मातंग समाजाच्या वतीनं ते काम बंद पाडण्यात आलेलं आहे। तर आमची येणाऱ्या काळात जर आमची मागणी मान्य होत नसेल तर आम्ही भव्य असा या ठिकाणी मोर्चा काढू, या माध्यमातून मी आवाहन करतो। बनसोडे शुक्रवारपेठ समाचार चौक येथील सोलापूर शहरातील नावाजलेली वस्ती म्हणून शुक्रवारपेठ समाचार चौक मातंग वस्तीला 950 वर्षाची परंपरा आहे। त्या ठिकाणी समाचार चौकातील असा एक स्पॉट महानगरपालिकेची खुली जागा आहे। त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आमची मागणी होती की या ठिकाणी खुल्या जागेवर मातंग समाज उपेक्षित, वंचित, पीडित, शोषित घटकातून सध्या मागासलेला, सगळ्या जातीमध्ये मागासलेला मातंग समाज आहे। त्या मातंग समाजासाठी जे नवयुवक विद्यार्थी आहेत, आता त्यांचं भविष्य घडणार आहे, त्यासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुल दिलेलं आहे त्या घरकुलामध्ये एक कुटुंबाचाच उदरनिर्वाह होऊ शकतो। एक कुटुंब म्हणजे 2 नवरा बायको आणि 2 मुलं। त्या ठिकाणी जास्तच कुटुंब असल्यामुळे अभ्यास करण्यासाठी
जागा अपुरी पडत असल्यामुळे आमची एक मागणी आहे की समाचार चौकातलं सुशोभीकरणाची गरज नाही, त्या ठिकाणी अभ्यासिकाची अत्यंत गरज आहे. ही जर अभ्यासिका तिथं नाही झाली आणि सुशोभीकरण झालं तर येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून भले आमचा प्राण का जाईना त्या ठिकाणी मातंग समाजाची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या नावानं अभ्यासिका नाही तर झाली तर प्राण गेला तरी हरकत नाही, पण अभ्यासिका तिथं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.